आज माझा 76वा वाढदिवस. आज मी ही शेवटची दैनंदिनी लिहिणार आहे. कंटाळा आला म्हणून नाही, तर आता तिची गरज वाटत नाही. अर्थात पूर्वी फार गरज होती असंही नाही, पण गेली 60 वर्ष ही सवय लावून घेतली होती. 60 वर्षाच्या डायऱ्या एक खोका भरून राहिलाय. मी आहे तोपर्यंत मला माझ्याच या शब्दांची सोबत होणार आहे. माझ्या जिवलग मित्राप्रमाणे त्या माझ्याशी बोलतील, मला जुन्या आठवणींचा आनंद देतील. देवाजवळ यासाठीच एक मागणं आहे की देवा, शेवटपर्यंत माझे डोळे शाबूत ठेव, म्हणजे हा माझा मित्रसंग्रह मला दुरावणार नाही. आज खूप जुन्या जुन्या आठवणी येत आहेत. मागच्या डायऱ्या काढल्या तर त्या धडाधडा बोलायला लागतील, पण आता तीही गरज वाटत नाही. इतक्या काही आठवणी डोळ्यासमोर उभ्या राहिल्या आहेत. माझे गोखले गुरुजी, त्यांचं मार्गदर्शन, त्यांनी मला दैनंदिनी लिहायची सवय लावली. त्यावेळी मी त्यांना विचारलं होतं, गुरुजी, दैनंदिनी मोठी माणसं लिहितात, मी तर सामान्य माणूस, मी काय लिहिणार? त्यावर गुरुजींनी सांगितलेले शब्द मला आजही आठवत आहेत. ते मला म्हणाले होते, हे बघ नारायण, सुरुवातीला कुणीच मोठा नसतो, सगळेच लहान असतात, पण माणूस 2 बाजूंनी मोठा होतो, एक वयानं आणि एक कर्तृत्वानं. वयानं सगळेच मोठे होतात, ते मोठं पण कधीच टाळता येत नाही कुणाला. पण कर्तृत्वानं मोठं होणं सगळ्यांना जमत नाही, किंबहुना फार थोड्यांनाच जमतं ते. पण जरी मोठं होणं जमलं नाही तरी आणखी एक गोष्ट महत्त्वाची आहे. मोठं होण्यासाठी केलेली धडपड ही सुद्धा काही कमी नाही. किंबहुना या धडपडीला जीवन म्हणतात. अशी धडपड कर आणि ती तू आपल्या दैनंदिनीत लिही, म्हणजे तो एक इतिहास तयार होईल. त्याची किंमत तुला 10 वर्षांनी, 15 वर्षांनी, कदाचित 50-60 वर्षांनी कळेल, पण त्यासाठी तुला दैनंदिनी लिहायला हवी. ही 10व्या वर्षाची डायरी. चैत्र शुद्ध प्रतिपदा शके 1859. आज बाबा माझ्याशी खूप बोलत होते. त्यांच्या लहानपणच्या आठवणी ते सांगत होते. मला आतापर्यंत माहीत नसलेल्या अनेक गोष्टी त्यांनी मला सांगितल्या. ते शिक्षक कसे झाले हे मी कधीच त्यांना विचारलं नव्हतं, पण आज त्यांनीच मला सांगितलं. त्यांची ती कहाणी ऐकून मला धक्काच बसला. बाबांनी माझ्यासमोर तो काळ उभा केला, मला भूतकाळातच नेलं. तो एक एक प्रसंग माझ्या डोळ्यासमोर येऊ लागला. कोण आहे? थांब, घाईने दार उघडू नकोस. कोण आहे? गणेश भक्त. उघडदार. आपल्यापैकीच आहे. कोण तू? मी वासुदेव, वासुदेव नारायण मोघे. ओळख? एडिसननं दिव्याचा शोध लावला. शाबास. दार बंद करा. ये माझ्या बरोबर. हे इथं जमलेले सगळे आपलेच मित्र आहेत. सगळे एडिसन या सांकेतिक शब्दांना ओळखले जातात. सगळे तुझ्यासारखे पारखून घेतलेले आहेत. मित्रांनो, मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. तुम्हाला दिलेले सगळे सांकेतिक शब्द आणि वाक्य नीट लक्षात ठेवा, कारण या सगळ्या भेटी आपल्याला गुप्तपणानं करायच्या आहेत. आपला शत्रू फार मोठा आहे, फार बलवान आहे. आज तो आपल्यावर राज्य करतोय. त्याचं मुख्य लक्ष आहे आपला कमकुवतपणा. त्याला माहीत आहे आपण तसे संघटित होणार नाही. कोणीतरी एखादा पैशासाठी नाहीतर सत्तेसाठी गद्दारी करेलच. असा गद्दार कोणी इथं असलास तर त्याचा समूळ नायनाट करायला पुढं मागं पाहू नका. आणि एक लक्षात ठेवा, आपण सगळे गणेश भक्त म्हणून जमलो आहोत. जर एखादा गोरा साहेब आलाच तर लगेच मंत्र पुष्पांजली सुरू. समजलं? ओपन द डोर. कोण आहे? डोर ओपन करो.
मी पोलीस ऑफिसर हेनरी मालखाम. सगळे तयार राहा. ओम यज्ञेन यज्ञमयन्त देवासानि धर्माणि प्रथमान्यास्तन् तेह नामं महिमान सचयन्ति यत्र पूर्वे श्राद्धाय सन्ति देवाः. ओम राजाधिराजाय प्रसन्न. का मी सांगतो म्हणून हे काय बोलते तुम्ही? आम्ही गजाननाची प्रार्थना करतो आहोत. मंत्र पुष्पांजली म्हणतो आहोत. ओके ओके कंटिन्यू. पण लक्षात ठेवा, असे म्हणून ब्रिटिश सरकार विरुद्ध काही कारस्थान कराल तर वी विल नॉट स्पेअर यू. तुम्ही आमचे गुलाम आहे. गुलामानी फक्त सेवाच करायची असते. तुम्ही आमची नोकरी करा, आम्ही तुमची इज्जत करू. तुम्हाला आम्ही पोझिशन देऊ. समजला? पाहिलं तुम्ही? नीच बूट घालून तो आमच्या देवळात येतो आणि आमच्याच देवासमोर आम्हालाच दम देतो. पण त्याला बोलून तरी काय उपयोग? आपणच आपल्याला शिव्या द्यायला हव्या. आपल्याला? हो, कारण आपणच नाकर्ते आहोत. लक्षात ठेवा, लायक माणूस हा नेहमीच करता होतो आणि नालायकाच्या माथी गुलामगिरीची कर्म मारली जातात. इतिहास हेच सांगतो की ज्याचं मनगट बळकट त्याची मान ताठ राहते. पण मग आपण करायचं काय? आपण लवकरात लवकर स्वतंत्र कसे होऊ ते पाहायचं. यासाठी अनेक दिव्य करावे लागतील. दिवस दिवस उपाशी राहावं लागेल, मार खावा लागेल, फासावर जावं लागेल, आणि ते सुद्धा एकट्या दुकट्याने नाही तर शेकडोनी हजारोनी. तुमची तयारी हवी. पण मी एक विचारू का? विचार वासुदेव. नाही, मला भीती वाटते. कोणाची भीती? माझी स्वतःचीच. मी एक सामान्य माणूस, मला यातलं काहीच कळत नाही हो. हे बघ, तुला काय कळत नाही हे मला कळलंय. तुला आपल्या या गुप्त संघटनेत येऊन 5 दिवस झालेत, खरं ना? हो, 5 दिवस. या 5 दिवसात तू जे जे पाहिलंस, जे जे ऐकलंस, त्यानंच तू घाबरून गेलायस, खरं ना? हो. बरोबर आहे. कारण तुझ्या घरी यातला एकही शब्द तुला ऐकू येत नाही. तुझे वडील इंग्रज सरकारचे अत्यंत इमानी चाकर. त्यांची पिढी यात वृत्तीच नोकरशाहीची, गुलामीची. तेव्हा त्यांना हे विचार पटायचेच नाहीत. तुझी स्थिती यामुळंच द्विधा झाली. तू घरी काय चाललं ते पाहिलंस, इथं काय झालं तेही पाहिलंस, म्हणून तू घाबरलायस. हो, म्हणूनच मी काय करावं हे माझं मलाच समजत नाहीये. हे बघ, आपण गुलाम आहोत, पारतंत्र्यात आहोत. आज आपण जे 2 घास खातो आहोत ते त्यांच्या मेहरबानीनं आपल्याला मिळत आहेत. त्यांच्या हातातल्या पावाचा तुकडा आधी ते आपल्या कुत्राला घालतात आणि उरला तरच ते आपल्या अंगावर फेकतात. या मातीवर आपण उभे आहोत, ती आपली माता दुसऱ्याच्या ताब्यात आहे. आपली मातृभाषाही गुलाम झाली आहे. वासुदेव, यासाठी आपण प्रत्येकानं इथं प्रतिज्ञा करायची आहे. प्रत्येकानं काय करता येईल ते प्रत्येकानं मनोमन ठरवायचंय आणि हे सगळं पुढच्या सभेत सांगायचं. बोला, वंदे मातरम, वंदे मातरम. जा वासुदेव, शांत घरी जा आणि शांतपणे ठरवून ये. हा प्रसंग सांगतानाच बाबा घाबरे घाबरे दिसत होते. प्रत्यक्ष त्यावेळी त्यांची स्थिती काय झाली असेल मला कल्पनाच करवत नाही. बराच वेळ बाबा काही बोललेच नाही. मीही त्यांना काही छेडलं नाही. खरं म्हणजे मी सुद्धा घाबरलो होतो. थोड्या वेळानं बाबांनीच सुरुवात केली. म्हणाले, मी काय केलं असं तुला वाटतंय? त्यांनी काय केलं हे मला माहीत होतं, तरी पण मी काही बोललो नाही. त्याने ते ओळखलं. म्हणाले, तुला माझ्याबद्दल जे माहिती आहे ते तसं एकदम झालेलं नाही. मी देशाकरता त्याग केला हे बरोबर आहे, पण प्रामाणिकपणे सांगायचं म्हणजे माझं मन त्याला तयार नव्हतं. शरीरही तयार होत नव्हतं. त्याच वेळेला तुझ्या आजोबांची म्हणजे माझ्या बाबांची बढती झाली. त्यांना सरकार दरबारी प्रमोशन मिळालं. 3 रुपये महिना प्रमोशन. आईला तर इतका आनंद झाला होता की तिनं जवळजवळ गाव सत्यनारायण घातला. माझे बाबा फार सुखावले होते. त्यांना साहेबांनी आणखी 2 प्रमोशनचं प्रलोभन दाखवलं होतं.
त्यामुळे सरकारशी जास्तीत जास्त एकनिष्ठेनं आणि ससोटीनं राहायचं त्यांनी ठरवलं. त्या भरात त्यांनी माझ्यासाठी ही सरकारी नोकरीची व्यवस्था मी हळूहळू करतोय असं मला सांगितलं. मला सुद्धा हुरूप आला होता. मीही सुखाची स्वप्न पाहत होतो. पण एक दिवस आई बाबा आणि घरातले सगळे 2 दिवस दुसऱ्या गावी लग्नाला गेले होते आणि मी घरात एकटाच होतो. कोण आहे? कोण? तुम्ही हो मी. आज एकदम आमच्या घरी? का एवढं घाबरायला काय झालं? नाही पण कोणी नाही ना घरात? नाही तसं कोणी नाही आहे, पण आता येतील. कोणी येणार नाही. तुझ्या घरातले सगळे आज कुठे गेलेत हे मला माहीत आहे. ते परवा परत येणार आहेत आणि म्हणूनच मी आलो आहे. तू त्या सभेनंतर आला नाही? मी बोल ना, काय झालं? नाही, अजून माझा निर्णय झाला नाही. महिना झाला तरी? हो ना, महिना झाला तरी. एकदा वाटतं बाबा ज्या मार्गाने जात आहेत तो मार्ग भरा. त्यात गुलामगिरी आहे पण तेवढा एका गोष्टीकडे दुर्लक्ष केलं की बाकी सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत, असंच ना? नाही, असंच नाही. तुम्ही स्वीकारलेल्या मार्गानेही जायला हवं. कुणी जायचं? तसं म्हणजे सर्वांनीच जायला हवं. मग चल माझ्या बरोबर. आता? आत्ताच. इथं एक एक क्षण मोलाचा आहे. पण का? आता पण का? नाही, माझ्या काही अडचणी आहेत. असू देत ना. अडचणी सर्वांच्याच आहेत. त्यातूनच आपण मार्ग काढणार आहोत. बोल, कसली अडचण आहे तुझी? नाही, माझ्या स्वभावाचा विचार केला असता मला तुमच्यासारखं क्रांतिकारी होता येणार नाही. म्हणजे? ती बॉम्ब फेक, ते पिस्तूल उडवायचं शिक्षण घेणं, त्या रेल्वे गाड्या उडवणं, ती लूटमार, ते मला नाही जमणार. चालेल ना. तुझी प्रकृती काय आहे ते सांग, त्याप्रमाणे काम देतो. मला वाटतं मी चांगलं शिकवू शकेन. चालेल. राष्ट्रीय शाळा ही कल्पना आहेच आमची. तू शिक्षक हो. हो, पण माझंच शिक्षण चालू आहे ना. ते सोडून दे. जीवनातल्या फार मोठ्या शाळेत तुला जिवंत शिक्षण घेता येईल आणि तुझ्या इच्छेप्रमाणे तुला शिकवता येईल. पण आता पण नाही. आमच्या बरोबरच निघायची तयारी कर. तुला आमच्या बरोबरच पळून जायला हवं, कारण मी इथं आलोय हे पोलिसांना कळलेलं आहे. काय? त्याला कळलं? होय. आणखी काही व्हायच्या आत आपण या गावाबाहेर गेलंच पाहिजे. चल. सप्टेंबर 1945. बऱ्याच वर्षानंतर पुन्हा बाबांबद्दल दैनंदिनीत माहिती मिळाली. बाबा गरजेतून शिक्षक झाले. अनुभवाच्या शाळेतून शिकून विद्यार्थ्यांना शिकवू लागले. खेड्यापाड्यात जायचं आणि गुप्तपणानं राष्ट्रीय शिक्षण द्यायचं. खरंच बाबांनी दैनंदिनी लिहिली असती तर आज बऱ्याच कल्पनांचा इतिहास झाला असता. आज मीही शिक्षक आहे, पण माझी चाकोरी किती सुखासीन आहे. छानशी इमारत आहे, मला बसायला खुर्ची आहे, मुलं बाकावर बसतायत. पण बाबा, त्यांची एक जुनी आठवण ते मला कालच सांगत होते. म्हणाले, मी शिक्षक खरा, पण शिकवायचं काय? शेवटी कितीतरी गोष्टी मीच तयार केल्या. जुन्या पोथ्या पुराणातल्या शोधून काढल्या. गोष्टी अशा सांगितल्या की पकडल्या गेल्या तरी त्यांचा अर्थ निराळा आणि ऐकल्या गेल्या तरी त्यांचा अर्थ निराळा. बोलता बोलता बाबांची खंत मला जाणवली. ते म्हणाले, नारायण, आपणच खूप कमी पडतो आहोत रे. आपली धडपड चालली आहे, पण वाटतं ती वांझोटी तर होणार नाही ना, कारण समोरचा शत्रू खूपच तयार आहे, हुशार आहे, सुसज्ज आहे. त्याचं शत्रुत्व पत्करून सुद्धा वाटतं की त्यानं मनगटं तयार केली आणि राज्य घेतलं. आम्ही नुसतीच बोटांची लढाई करण्याची भाषा करतोय. बाबांच्या विचारांपर्यंत पोचणं कठीण आहे.
उद्या माझी मुख्याध्यापक पदासाठी मुलाखत होणार आहे. माझ्या आयुष्यातल्या सोनेरी स्वप्नांचा एक क्षण, अर्थात तो सोन्याचा होईल की नाही हे नियतीच ठरवणार आहे. बघूया काय होतंय ते. या या मोघे सर, या बसा. तुमची सर्टिफिकेट्स आणि इतर गोष्टी आम्ही सर्वांनी पाहिल्या. त्या दृष्टीनं तुमचा क्रमांक सर्वात पहिला आहे, पण काही गोष्टी आजच स्पष्ट बोलायला हव्यात. नाही, मागाहून काही भानगडी नकोत. आमच्या संस्थेची शाळा हीच मुख्य गोष्ट आणि या शाळेचा मुख्याध्यापक हा आमच्या अपेक्षेप्रमाणे हवा. हे सगळं सांगण्याचं कारण तुमचे वडील हे क्रांतिकारक. त्याने देशाकरता घराचा त्याग केला, देशसेवा हे व्रत पत्करलं, हे सगळं ठीक, पण काय नाही, दुसरं काही नाही. आमची संस्था ही नेमस्ताची, क्रांतिकारकांच्या भाषेत नेभळटांची. अशा नेभळटांनी स्थापन केलेल्या शाळेचे तुम्ही मुख्याध्यापक होणार, तेव्हा तुमची मते काय असतील हे आधी विचारून घेण्यासाठीच ही आम्ही खास मुलाखत ठेवली आहे. तेव्हा तुम्हीच बोला. हो, पण आपली अपेक्षा काय आहे? तशा फारशा अपेक्षाच नाहीत. अजून आपण पारतंत्र्यात आहोत, तेव्हा अजून ब्रिटिशांच्या तंत्रानंच आपल्याला शाळा चालवायला हवी. नाही, आपल्याला स्वातंत्र्य हवं आहे ही गोष्ट मान्य, पण ते आज नाही हे स्वीकारायला हवं. तेव्हा हे लक्षात ठेवून वागणारा प्रमुख आम्हाला हवा. सरकार विरुद्धच वागायची तुमची मनोभूमिका असेल तर काय, तर आम्हाला पुन्हा विचार करायला हवा. हे पहा, मी फार मोठा राजकारणी नाही. शिक्षण क्षेत्रात राजकारण आणावं हेच मला मान्य नाही, पण आपली अस्मिता जपावी एवढं मात्र मला जरूर वाटतं आणि ती जपणार आहे. म्हणजे उदाहरण देतो आपल्याला. शाळेच्या समारंभाचा पाहुणा म्हणून मुद्दाम मी सरकारी साहेब बोलावणार नाही किंवा सरकारी समारंभात त्याची हाजी करणार नाही. याला हरकत नाही, पण सरकारी नियमांचं पालन मी करीन हेच आम्हाला हवं आहे. काय झालं हो? काही नाही. काही नाही काय? आपण अस्वस्थ झाला ते समजते मी. काही नाही, तुम्हाला तसं वाटतंय. मला काय वाटते, इकडच्या स्वारीला आज मी नव्यानं का पाहते. शाळेचे मुख्याध्यापक म्हणून तुमची निवड झाली याचा आनंद वाटण्याऐवजी तुम्ही खिन्नच झालेले दिसताय मला. हे पहा, आम्हाला जरा स्वस्त पडू द्या. नाही, मुळीच नाही. मला समजल्याशिवाय मी आपल्याला सोडायची नाही. कालपासून पाहते मी. शिवाय तुमच्या दैनंदिनीतून थोडंसं वाचलं मी. मुलाखतीची माहिती लिहून शेवटी स्वारीनं मी हे का केलं असं एवढंच लिहिलंय. मला बे नाही हो या वाक्याचा अर्थ कळला. सांगावा ना. आपल्या माणसाजवळ नाही बोलायचं तर मग कोणाजवळ? नाही लक्ष्मी, माझं मन मला खाते. कशाबद्दल ते बाई? मी मुलाखतीत नको ते कबूल केलं. काय कबूल केलं? मी सरकारी नियमाचं पालन करीन. म्हणजे मी गुलामगिरीचा स्वीकार केला लक्ष्मी. असं कोण म्हणतो? म्हणजे शाळेतला प्रत्येक क्षण काही गुलामगिरीचा नसतो. तुम्ही मुलांना तुमचा विषय उत्तम शिकवता तेव्हा तुम्ही राजे असता. तुम्ही शिक्षकांना समजून सांगता तेव्हा तुम्ही प्रमुख असता. तुम्ही हजारो विद्यार्थ्यांना गोष्ट सांगता, विचार सांगता तेव्हा तर तुम्ही महर्षी असता. तेव्हा आपल्याला विचारांची गुलामगिरी करण्याचं कारणच नाही. ते तांत्रिक गोष्टींची गुलामगिरी होईल, पण म्हणून वेडावाकडा विचार करायचा कशाला? खरंच लक्ष्मी, हे माझ्या लक्षातच नाही आलं. मी माझ्या शिक्षकांना, विद्यार्थ्यांना खूप काही सांगू शके. मला सांगायला हवं ते. कदाचित गुलामगिरी संपवायची कशी याची गुपितं मीच त्यांच्याशी बोलेन. एक खरं की बोलण्याचं स्वातंत्र्य मला आहे. तेव्हा हवं तेव्हा पाहिजे तेच मी बोलेन आणि नको तेव्हा मुळीच बोलणार नाही. आता मला बरं वाटतंय बघ. मला कृतीची क्रांती जमली नाही तरी विचारांची अवश्य जमेल. आपण गोष्टी सुरेख सांगता, त्या सांगा. त्या सांगेन. सुदैवानं पुराणातल्या जुन्या कथा असंख्य आहेत. नसल्या तर मी काल्पनिक तयार करीन, पण माझे विचार मी अवश्य मांडेन. अशा आमच्याकडे काय बघता तुम्ही? तुमची दोन्ही रूपं पाहते मी. म्हणजे एक ढगानं भरलेल्या आकाशाचं आणि दुसरं निरभ्र निराग्रस निळ्या आकाशाचं. खरं सांगू,
स्वारींना आवडायचं नाही. बोला ना, पण बोला. आम्ही नाही. आम्ही जाऊ का इथून? नको. मग सांगा सांगा ना. आता तुमच्यात तुमच्या वडिलांचं रूप दिसलं मला. खरंच बाबा देशसेवक झाले, पण मी त्यांच्या एवढा जरी झालो नाही तरी देशभक्तीचा माझा खारीचा वाटा मी जरूर उचली. सर, आत येऊ का? कोण आहे? मी तुमचा विद्यार्थी. आत येऊ? अरे ये ना, ये ये आत ये. काय काम आहे बोल. तुमचा सल्ला मागायला आलोय सर. कशाबद्दल? नाही सर, मला क्रांतिकारी व्हायचंय. एकदम क्रांतिकारी? होय सर, मला सहन होत नाही, अजिबात सहन होत नाही. अरे पण काय सहन होत नाही तुला? नीट सांग ना. हे बघ आधी नीट बस बस बस. नको सर. अरे मी बस म्हणतोय ना, तुला खरंच आधाराची गरज आहे. बस बस नीट बस बोल. बोल. सर, साधं वंदे मातरम आपल्याला म्हणता येत नाही, साधी पांढरी टोपी आपल्याला घालता येत नाही. नाही सर, ही आपली गुलामगिरी, ही दैन्यावस्था, ही लाचारी नको सर. वाटतं एक मोठा बॉम्ब तयार करावा आणि या ब्रिटिशांच्या डोक्यावर असा आपटावा की त्यांच्या चिंधड्या चिंधड्या होती. पण या गोष्टी आताच का आठवल्या तुला? नाही सर, तुमच्या गोष्टी ऐकल्या, तुमची भाषणं वाचली की एकदम अस्वस्थ व्हायला लागतं. वाटतं सगळीकडे सगळ्या क्षेत्रात क्रांती व्हायला पाहिजे आणि ती मी केली पाहिजे. अरे पण क्रांती म्हणजे काय हे माहित आहे का तुला? नाही सर. क्रांती म्हणजे काय माहिती नाही आणि ती तू करायला निघालायस? तुम्हीच सांगा ना सर, क्रांतीची व्याख्या. मी? तो शब्द मला सुद्धा पेलवणार नाही. मग मी सांगतो ते ऐकणार तू? ऐकेन. मग घरी जा, क्रांतीचे सगळे विचार डोक्यातून काढून टाक, नीट अभ्यास कर. चांगला उत्तम आदर्श विद्यार्थी होणं ही तुझ्या जीवनातली एक मोठी क्रांती आहे. जा जा. क्रांती करतो तो शब्द कळायला एक असामान्य जीवन जगावं लागतं. गादीत लोळणार आणि आरामात निजून वाचण्याची आणि वाचून बोलण्याची ती गोष्ट नाही. ऑक्टोबर 1949. कसली क्रांती आणि कसं काय? थोडी सुद्धा क्रांती न होता माझं जीवन चाललंय आणि असाच मी जगणार. त्यातही आता फार काही वाटेनासं झालंय. शिक्षकाच्या जीवनात एक गोष्ट असते की त्याला खूप सुविचार माहीत असतात, पण त्यामुळे एक होतं, आपण चांगलं जीवन जगत नाही याची त्याला खंत वाटते. माझं थोडंफार तसंच झालं. स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी आपलं स्वातंत्र्य हे एखाद्या गुप्त धनासारखा गुप्त ठेवा आहे ही भावना होती आणि त्या धनाचा शोध लागला पाहिजे हा ध्यास लागला होता. स्वातंत्र्य मिळून 2-3 वर्ष झाली. आता वाटतंय तो गुप्त धनाचा नुसता भास होता. ते धन वाटतच नाही, कारण तसा फारसा बदल जाणवला नाही. फक्त झेंडा बदलला, गीत बदललं, चाल बदलली, पण आमची वृत्ती तीच तीच. मी पण आता विचार करायचा सोडून दिलाय. काही वर्षापूर्वी माझ्या ऑफिसात क्रांतिकारी होण्यासाठी सल्ला मागायला आलेल्या त्या विद्यार्थ्याला तू प्रामाणिक आणि उत्तम विद्यार्थी हो असा मी सल्ला दिला होता. तसा हल्ली प्रत्येकाला बाबा तू आधी चांगला माणूस हो असा सल्ला देतो. गंमत अशी की चांगला म्हणजे काय हे कोणीच विचारत नाही. चांगला म्हणजे का तर भित्रा, स्वार्थी आणि मोबदला पाहून काम करणाऱ्याला जग चांगलं समजतं हीच व्याख्या मी सगळ्यांना सांगू. सत्य बरेचदा सांगायचं नसतं हेच खरं सत्य.